Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची सुद्धा एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू। सूत्रांची माहिती। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा वक्तव्य। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानंच उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरं द्या। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींचं मोठं विधान। 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मिटकरींचं सूतोवाच। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातनं नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशारावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर सभेत बोलणं सोपं पण यामुळे कुणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल। मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान। अमोल मिटकरींनी झाकण झुल्या आणि वायझेडचा अर्थही सांगण्याचं आवाहन। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला आवादा पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरकडून आव्हान। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड दोषमुक्त न करण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन। मुसळधार पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातनं बसचा प्रवास, व्हिडिओही व्हायरल। महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण। राज्यात सध्या 595 इतके सक्रिय कोरोना रुग्ण। रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। वायू गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस, तर जिल्हा प्रशासनानं मात्र परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा उरूस भरवला। भाविकांच्या गाड्यांची आता कसून तपासणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल। दिल्लीच्या दयालपूर भागामध्ये सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिटल डिजिपिन प्रणाली सुरू। अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा सामान्य नागरिकांना मोठा फटका। युद्धग्रस्त गाझापट्टीत पार्लेजी बिस्किटाचा पुडा तब्बल 2,342 रुपयांना। Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.